विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 13 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय. सर्वात प्रथम तुम्हाला 13 मेराचा ब्राउझर लॉग इन करायचे. 13 नंबरच्या सेशनला यायचंय. या ठिकाणी तुम्हाला ऑफिस स्किल, व्ह्यू ग्रुप्स, नॉलेज चेक्स मध्ये एक नॉलेज चेक आहे त्यावरती टॅप करायचंय आणि स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं. दोन प्रश्न यामध्ये तुम्हाला ते प्रश्न झूम इन झूम आउट ऑप्शन स्क्रीनच्या रिकाम्या जागेत कोपऱ्यात दिलेला असतो. त्याला खाली उजव्या बाजूला तो दिलेला असतो वर्ड मध्ये. डॉक्युमेंट मध्ये आधीच डिफाईन झूम लेवल्स असतात म्हणून त्याची झूम लेवल कधी कस्टमाइज करू शकत नाही. करू शकता. बरोबर याचं उत्तर आपल्याला द्यायचंय. त्याचबरोबर आपल्याला परत आपल्याला हेल्प टॅबच्या नॉलेज चेक वरती जायचंय आणि स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं. यामध्ये एकच प्रश्न आहे. फीडबॅक फॉर्म हे असे एक डॉक्युमेंट असतं ज्यात रिकामी जागा समाविष्ट असते. संभाव्य प्रश्न त्या ठिकाणी असतात. हाही प्रश्न सॉल्व्ह झाला. त्याचबरोबर आपण या ठिकाणी परत टू डू लिस्ट या नॉलेज चेक वरती जातोय. स्टार्ट बटनावर क्लिक करतोय. दोन प्रश्न यामध्ये. टुडेचे मुख्य काम कोणतं आहे तर टास्क मॅनेजमेंट करणं हे त्याचं मुख्य काम आहे. टुडे साठी GPT-3 याचा वापर मुख्यतः कशासाठी करतं, लेखी कमांड समजून घेण्यासाठी. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी तिसरं नॉलेज चेक आपण पूर्ण केले. लिंक्डइनला येतोय आपण आणि त्यामध्ये पण आपण नॉलेज चेकला क्लिक करतोय. 4 नंबरचं नॉलेज चेक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. यामध्ये सुद्धा दोन प्रश्न आहे. लिंक्डइनचे ॲप आवर करिअर कोच कोणते कार्य करतं तर पर्सनलाइज जॉब रेडमिशन्स देतं. लिंक्डइनचे ॲप फीचर प्रोफेशनल अधिक चांगल्या पोस्ट तयार करण्यास कशा प्रकारे मदत करतं. 1 नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. अशा पद्धतीने आपण 4 नॉलेज चेक पूर्ण केले. आपण आता सिम्युलेशनच्या प्रश्नाला जातोय. स्टार्ट बटनावर क्लिक करतो. दोन प्रश्न यामध्ये. टेम्पलेट मुळात पूर्व निर्धारित असतात. मांडणी करून सुसंगतता कन्सिस्टन्सी लागू करतात. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये सर्च भागात टेक नोट्स टेम्पलेट शोधायचे. अगदी सरळ सोपा प्रश्न. याच्या अगोदर आपण खूप सारे टेम्पलेटचे प्रश्न शोधलेले. त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला त्या टेम्पलेट वरती यायचंय. टेम्पलेटला क्लिक केल्याच्या नंतर टेक नोट्सला जाऊन आपल्याला क्रिएट बटनावरती क्लिक करायचं. सेकंड नंबरचा क्वेश्चनला आपण जातोय. सेव्ह ॲजचा ऑप्शन करायचा आहे. अगदी सरळ प्रश्न आहे. सेव्ह ॲजला जायचंय. डेस्कटॉपला क्लिक करायचंय. नाव टाईप करायचंय आणि फाईल आपली सेव्ह करायची. म्हणजे डेस्कटॉपला फाईल या ठिकाणी सेव्ह करता येते. असे दोन प्रश्न होते सिम्युलेशनचे. त्याला आपण एंड केलंय. सेल्फ पाथ लर्निंगला आपण जातोय. प्रोसीड बटनावरती क्लिक करून आपण त्याला स्टार्ट करतोय. पहिला प्रश्न आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील रीड मोड नावाच्या अंतर्गत कोणते वैशिष्ट्य तुम्हाला बॅकग्राऊंडचा रंग बदलून रात्रीच्या वेळी वाचन सेपिया मोड नावाचा मोड त्यामध्ये. डॉक्युमेंट मधील टेक्स्ट ऑब्जेक्ट अलाइन करण्यास मदत करण्यासाठी तुम्ही कोणता ग्रुप चेकबॉक्स पर्यायातून मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील व्हर्टिकल हॉरिझॉन्टल नियम सक्रिय करू शकता. शो ग्रुप रूलर्स. विंडोज ग्रुप मधील कोणते फीचर तुम्हाला डॉक्युमेंटला दोन भागामध्ये डिवाइड करण्याची परवानगी देते ज्यामुळे एकाच वेगवेगळ्या भागावर काम करणं सोपं होतं म्हणून तुम्ही विभाजन कसं करू शकता. तर 3 नंबरचा पर्याय विंडो स्प्लिट विंडो रिमूव्ह आपल्याला हा पर्याय निवडायचा आहे. स्टेटस बारवर झूम स्लाइडर वापरून तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील डॉक्युमेंट झूम आउट कसे करू शकता. स्लाइडर डावीकडे ड्रॅग केल्याच्या नंतर आपल्याला ते करता येतं. मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील मायक्रो रेकॉर्ड करण्याचा उद्देश काय. रेकॉर्ड केलेला मायक्रो तुम्ही कसा एक्झिक्यूट करू शकता. तर टास्क ऑटोमॅट करणे अंमलबजावणी स्टॉप रेकॉर्डिंग वर क्लिक करू. मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील लर्निंग टूल्स कॉन्टेक्स्चुअल टॅब अंतर्गत कंटेंट ऐकण्यासाठी प्रदान करून डॉक्युमेंटच्या पूर्णांकनात मदत करण्यासाठी डिझाईन केलेले असतात. यामध्ये रीड अलाउड्स आपल्याला वापरायचे. एक्झाम एंड करतोय आपण. 6 प्रश्न यामध्ये होते. गाईड डू इट युअर सेल्फला आपण जातोय. स्टार्ट बटनावर क्लिक करतोय. पहिला प्रश्न आहे. दिलेले डॉक्युमेंट रीड मोड मध्ये पाहण्यासाठी आपल्याला कोणत्या ऑप्शनला जायचंय. अगदी सरळ आणि सोपा प्रश्न आहे. पहिले तुम्हाला व्ह्यूला जायचंय आणि दुसरं तुम्हाला रीड मोडला क्लिक करायचं. एवढं काम करायचं आणि उत्तर सबमिट करायचं. उत्तर बरोबर आहे. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये ग्रीड लाईन्स हाईड शो करण्यासाठी तुम्हाला ग्रुपच्या असलेल्या ग्रीड लाईन भागावर क्लिक करायचं. पहिले तुम्हाला व्ह्यूला जायचंय. इथं ग्रीड लाईन दिसते त्याच्यावर क्लिक करायचं. परत ग्रीड लाईन्स काढून टाकायच्या. सबमिट पर्यायावरती क्लिक केलं की उत्तर बरोबर येतं. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये झूम आउट आणि झूम इन करण्यासाठी व्ह्यू टॅबवर जायचंय आणि झूम ऑप्शनवर क्लिक करून पेज सेटिंग 200 एवढी सेट करायची. परत व्ह्यूला जायचंय. व्ह्यूला गेल्यावर झूमला क्लिक करायचंय. 200 झूम तुम्हाला निवडायचंय आणि ओके बटनावर क्लिक करायचंय. बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचं. नवीन डॉक्युमेंट ओपन करायचंय आणि हेल्प संबंधित डॉक्युमेंट एक्सप्लोर करण्यासाठी हेल्प टॅबवर तुम्हाला जायचं आहे. अगदी सरळ सोपा प्रश्न आहे. तुम्हाला पहिले वर्ड नावाचं डॉक्युमेंट उघडायचंय. ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करायचंय. हेल्प वरती क्लिक करायचंय आणि हेल्पला परत क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं. शेवटचा प्रश्न आहे. नवीन डॉक्युमेंट ओपन करा आणि मायक्रोसॉफ्ट टीमशी संपर्क साधण्यासाठी हेल्प टॅबवर जा. कॉन्टॅक्ट सपोर्टला क्लिक करा. परत एकदा सेम तीच प्रोसेस. तुम्हाला वर्ड ओपन करायचंय. ब्लँक डॉक्युमेंटला जायचंय. हेल्पला टॅप करायचंय. कॉन्टॅक्ट सपोर्टला क्लिक करायचंय आणि नेक्स्ट तुम्हाला सबमिट पर्यायावरती क्लिक करायचंय.
तर अशा पद्धतीने आपण गाईड डू इट युअर सेल्फ 13 नंबरच्या सेशनचं सॉल्व्ह केलंय. शेवटला जातोय आपण सेशन कम्प्लिशनला. त्यावरती क्लिक करायचंय, स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं. आम्ही एक पत्र टाईप करत आहे. महत्वाचं वाक्य पिवळ्या रंगात दाखवू इच्छितो. कोणते फीचर वापरणं गरजेचं आहे? टेक्स्ट हायलाइट कलर वापरणं गरजेचं आहे. 2 विद्यार्थी पॉवर पॉईंट वापरत आहे. एक फक्त मजकूर टाकतोय, दुसरा चित्र आवाज ट्रान्झॅक्शन वापरतो. कोणाचे सादरीकरण प्रभावी ठरेल? तर चित्र ट्रान्झॅक्शन आकर्षक बनवते. शिक्षक 2 विद्यार्थ्यांच्या फाईल तपासत आहे. एक्सेल आणि दुसरी पीपीटी. कोणती एक्सेलची आणि कोणती पॉवर पॉईंटची आहे? तर एक्सेल चं एक्सटेन्शन आहे डॉट एक्सेल आणि पीपीटी डॉट पीपीटी हे पॉवर पॉईंटचं एक्सटेन्शन. म्हणजे आपल्याला 2 नंबरचा पर्याय तिथे निवडायचा होता. अर्णवने एक डॉक्युमेंट तयार केलं, एक्स क्लिक केलं पण सेव्ह केलं नाही. पुढच्या वेळेस काय करायला हवे? तर ओळखीच्या फोल्डरमध्ये सेव्ह करणं अपेक्षित आहे. एका मेनू बार मध्ये फाईल इन्सर्ट डिझाईन पर्याय दिसतात. आधुनिक सॉफ्टवेअर यांना काय म्हणणार? तर रिबनवरील स्टॅप्स आपण असं बोलत असतो. 1 नंबरचा पर्याय तिथे निवडायचा होता. स्नेहा टूल बारवर स्पेलिंग चेक सापडत नाही. तिने ती कुठं पाहावं? तर ते रिव्ह्यू मध्ये टूल्स टॅब मध्ये ते पाहावं. म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. 2 मित्रांपैकी एक ऑटो करेक्ट वापरतो, दुसरा सर्व शब्द स्वतः टाईप करतो. कोणता पर्याय अधिक चांगला आहे? तर ऑटो करेक्ट चांगला आहे, कारण वेळ वाचतो आणि सामान्य चुका आपल्या त्या ठिकाणी दुरुस्त होत असतात. म्हणून 2 नंबरचा पर्याय निवडायचा आहे. एक फाईल डॉक्युमेंट मध्ये सेव्ह केली पण दुसरी संगणकावर उघडत नाही. ही अडचण टाळण्यासाठी नेमकी काय करावं? तर पीडीएफ फॉर्मॅट मध्ये तो सेव्ह करावा. 3 नंबरचा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा होता. तुम्हाला विज्ञापन प्रोजेक्ट ईमेलने पाठवायचा आहे. कोणता फॉर्मॅट योग्य आणि का? तर आपल्याला 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. 2 मुली पॉवर पॉईंट सादरीकरण तयार करतात. हेडिंग अॅनिमेशन वापरते, दुसरी डिफॉल्ट सेटिंग ठेवते. ते चांगलं कोणतं ठरेल? पहिली मुलगी, कारण ती सुंदर व स्पष्ट त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंटेशन बनवून देईल. म्हणजे 2 नंबरचा पर्याय तिथं वापरायचा होता. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 2 सेशन पूर्ण केले. 13 नंबरचं सेशन आपलं पूर्ण. परत पुन्हा भेटू आपण 14 नंबरच्या सेशन मध्ये. ओके, थँक्यू.